हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण कोल्हापुरी स्पेशल झणझणीत असा मसाला टोस्ट बनवतोय, म्हणजेच मसाला ब्रेड. रेसिपी खूप सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप नका करू. तर मसाला ब्रेड बनवण्यासाठी मी ते आलं, लसूण आणि मिरची यांची पेस्ट बनवून घेणार आहे. त्यानंतर एका ताटामध्ये मी 1 कप बेसनचं पीठ घेते. त्याच्यामध्ये जे आपण आता वाटण बनवून घेतले ते वाटण याच्यामध्ये घालून घेऊया. आलं, लसूण आणि मिरची यांची पेस्ट घातल्यामुळे मसाला ब्रेडला फ्लेवर छान येतो आणि झणझणीत असे हे टोस्ट होतात. त्यानंतर आता इथे अर्धा छोटा चमचा जिरे घालून घेऊया. त्यानंतर अर्धा चमचा ओवा असा थोडासा रगडून घालायचा, म्हणजे त्याचा सुगंध छान येतो. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ. अर्धा छोटा चमचा हळद पावडर. हळद जास्त घालायचं नाही, नाहीतर मग टोस्ट हे खूप लालसर होतात. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट म्हणजेच कोल्हापुरी चटणी. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून आपण याचं आता दाटसर बॅटर बनवून घेणार आहोत. पाणी एकदम घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून घेऊ आणि याचं बॅटर बनवून घेऊया. तर हे बॅटर आता बघू शकताय, पातळ अजिबात झालेलं नाही आहे. असंच पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे. पण थोडंसं घट्ट वाटतं आहे, त्यामुळे आणि एखादा चमचा मी पाणी घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून याचं बॅटर बनवून घेऊया. तर हे मसाला ब्रेड बनवण्यासाठी कोल्हापूरमध्ये एकदम मोठा लादी पाव असतो आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे जाडसर असे कट करून मोठे पाव असतात, ते जाडे पाव असतात. तर जाडे पाव आपल्याकडे काही इथे भेटत नाहीत, तर इथे ब्रेडच्या स्लायसेस घेतलेत. आता आपण जाडा पाव बनवण्यासाठी मग हे डबल स्लायसेस घेऊया. तर अशा पद्धतीने मी ते डबल स्लाइस घेतले आणि मधून कट करून घेऊ. तर अशाच पद्धतीने 2-2 ब्रेडच्या स्लाइस घेऊ आणि अशा पद्धतीने कट करून घेऊ. बघू शकताय, डबल ब्रेड घेतल्यामुळे थोडासा ब्रेड हा जाडसर दिसतो. तर आता ह्या ब्रेड स्लाइसना आपण हा मसाला बनवून घेतला आहे, तो पूर्ण साईडने आपल्याला हा लावून घ्यायचा आहे. तर मी ते चमच्याच्या सहाय्याने पूर्ण ब्रेडच्या ह्या स्लाइसला लावून घेते. मी सिंगल अजिबात घेतलेली नाही आहे ब्रेडची स्लाइस. बघू शकताय, डबल ब्रेडची स्लाइस घेतली आहे, कारण आपल्याकडे जाडा ब्रेड नाही आहे. ब्रेडला मसाला लावत असतानाच मी ते गॅसवर सुद्धा तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे, म्हणजे तेल गरम झाले की लगेचच हे ब्रेड आपल्याला तळून घेता येतील आणि मीडियम फ्लेमवर हे ब्रेड आपल्याला तळून घ्यायचे आहेत. कोल्हापूरमध्ये फेमस असा हा नाश्ता आहे आणि हा नाश्ता सॉसबरोबर किंवा शेजवान चटणीबरोबर किंवा चटणीबरोबर खाल्ला जात नाही, तर मिरचीसोबतच फक्त खाल्ला जातो. असाच खाल्ला जातो, खूप छान लागतो. तर आता हे मसाला ब्रेड मी ते बनवून घेतलेत. आता हे मीडियम फ्लेमवर आपण दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घेऊया. लहान भुकेसाठी जर तुम्हाला काही बनवायचं नसेल दुसरं, तर हा झटपट असा नाश्ता तुम्ही नक्की बनवून खाऊ शकताय. खूप छान लागतो. भूक मिटवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. तर दोन्ही साईडने मी व्यवस्थित भाजून घेते. मस्तच कलरसुद्धा बघू शकताय, खूप छान आलाय. तर आता हे ब्रेड आपण काढून घेऊया. तोपर्यंत मी दुसऱ्या ब्रेडला मसाला लावून घेतलाय, ते सुद्धा ब्रेड आपण आता तळून घेऊ. एका टिश्यू पेपरवर आपण काढून घेऊया, म्हणजे जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते टिश्यू पेपरमध्ये खेचलं जाईल. आता इथे गॅस मी बंद केलाय आणि इथे 2 मिरच्या तळून घेते. मिरचीसोबत हा मसाला टोस्ट खूप छान लागतो. तर इथे हे सगळे मसाला टोस्ट बनवून झालेले आहेत. चला आता आपण सर्विंग करूया. तर हे मसाला टोस्ट खूप सोप्या पद्धतीने ते तयार झालेत. जास्त काही सामान लागलेलं नाही, फक्त बेसन आणि ब्रेड आणि घरातले बाकीचे जिन्नस. तर इथं मसाला टोस्ट तयार झालेत. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि हे मसाला टोस्ट तुम्ही सुद्धा घरी नक्की बनवा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.